श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत साईबाबा मंदिर आणि मंदिर परिसरात भगवीकरण आणि द्वारकामाईच्या नावाविषयी वाद उद्भवल्याने शिर्डीचा साईभक्तांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याने या वादावर पडदा टाकत शिर्डीतील ग्रामस्थांची बैठक पार पडली। शिर्डी हे विश्वविख्यात तीर्थक्षेत्र असून साईबाबांनी सर्व धर्म समभावाची, एकात्मतेची आणि सबका मालिक एक असा संदेश दिला असताना शिर्डीची आणि साईंचा चुकीचा प्रचार प्रसार होऊ नये अशी यावेळी चर्चा करण्यात आली। याविषयी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी सांगितले। शिर्डीमध्ये 2 दिवसापासून ज्या माध्यमातून चर्चा होत होती ती चर्चा योग्य नव्हती। बाबांच्या प्रतिमेला काळिमा फासणारी अशी होती। त्यातून जातीतेढ निर्माण होण्यासारखे चिन्ह निर्माण व्हायला लागले होते आणि होऊ नये म्हणून या ठिकाणी जो मुद्दा होता त्या मुद्द्यालाच अनुसरून या ठिकाणी संस्थांचे चेअरमन यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका त्यांनी दाखवलेली आहे। सर्व आम्ही ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळी एकत्र आलेलो आहोत आणि ते एकत्र आल्यानंतर सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। कुठल्याही पद्धतीनं यापुढे मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही आणि जो वाद असेल तो आपण एकत्र बसून त्या ठिकाणी आपण संपवायचा आहे असा निर्णय या ठिकाणी सर्वानुमते झालेला आहे। साईबाबांनी जी शिकवण दिली त्याला तडा जाऊ न देता शिर्डीतील साईभक्त ग्रामस्थ यानंतर कुठलाही वाद करणार नाही अशी या बैठकीत चर्चा झाली असून नुकताच उद्भवलेला जो वाद होता तो मिटला असे यावेळी शिर्डीतील ग्रामस्थांनी सांगितले। शिर्डीमध्ये आत्ता काही हे जो नाहक एक विषय चालू होता हा संपूर्ण विषय जो आहे वादांकित भगवीकरणासंदर्भातचा हा विषय आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र बसून या ठिकाणी मिटवलेला आहे। कारण की या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या ह्या संपूर्ण ज्या आहेत एकमेकाशी संपर्क नसल्यामुळे संवाद न साधल्यामुळे या ठिकाणी या गोष्टी घडल्या। परंतु डॉक्टर गोंदकर यांनी यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांनी एकत्र बसून असा निर्णय केला की यापुढे डॉक्टर हावरे साईबाबा संस्थानचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बसून या ठिकाणी जे काही अडचण येतील त्याच्यावर त्यांच्या समेत बसून त्या ठिकाणी निर्णय करून हा या ठिकाणी जे अडचण निर्माण झाल्या त्या सोडवण्याचा या ठिकाणी आम्ही सर्व निर्णय केलेला आहे आणि त्यामुळे आता या वादावर सध्या तरी पडदा पडलेला आहे आणि ही शिर्डीकरांसाठी अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अडचणी निर्माण होत नाही। शिर्डीमध्ये मंदिर परिसराचं, बोर्डाचं, मशिदीचं आणि त्या स्तंभाचं जो वाद चालू होता तो सर्व ग्रामस्थ मिळून आणि त्यांनी एक ठिकाणी बसून की हा वाद पुढे नेला तर आपल्या या ठिकाणी व्यवसायावर आणि येणाऱ्या भक्तावर त्याचा परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळं आणि दुसरीकडं हे जगातलं देवस्थान असल्यामुळं तर सगळ्या जगामध्ये हे असं या ठिकाणचं हे वातावरण चांगलं दिसणार नाही आणि त्यामुळे डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी सर्व ग्रामस्थांना, सर्व पक्षीय ग्रामस्थांना बोलावून आणि आज चाललेल्या ह्या वादावर हा जो वाद चालू आहे या वादावर त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे आपण शंकराचार्यांनी साईबाबाबद्दल अपशब्द बोलले होते त्यावेळेला सर्व ग्रामस्थांनी अशी भूमिका घेतली होती की कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर प्रतिक्रिया करायची नाही। त्यामुळं ते प्रकरण थांबलं गेलं। तीच परिस्थिती आज इथं अशी आहे की हा जो वाद निर्माण झालेला आहे या वादावर सगळ्यांनी बसून सकारात्मक प्रतिक्रिया घेतली आणि हा वाद इथंच मिटवायचा आणि ह्या बोर्ड आणि हे जे संस्थांचं जे आहे त्याच्याबद्दल माननीय हावरे साहेब यांच्यासंग डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी फोनवरून चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण समस्त गावकरी आणि संस्थांचे जे पदाधिकारी आहे ते बसून आणि हे जे विषय आहे हे आपण सगळे बसून सोडवू। परिस्थिती अशी आहे की ही मशीद 1951 मध्ये ती बाबांना दिलेली होती कारण बाबा तिथंच होते। त्यावेळेला आमचे पूर्वज तिथं नमाज पढत होते परंतु त्या ठिकाणी घंटा बांधल्यामुळं आमची नमाज तिथं होत नव्हती। त्याच्यामुळे ती मशीद बाबांना दिलेली होती आणि त्यावेळेपासून मुस्लिम समाज हा त्या मशिदीमध्ये कुराण पठण करीत नव्हता आणि नमाज बी पढत नव्हता। तेव्हा आज बी त्या मशिदीत कधी मुस्लिम समाज गेला
तर तो तिथं कुराण पढू शकत नाही, नमाज पढू शकत नाही. आणि बाबाकडे जे जातात ते तिथं फक्त बाबाच्या तिथं फक्त दुआ आणि दरूद हे वाचणार आणि तिथून परत येणार. तेव्हा मुस्लिम समाजाचा याच्याशी काही भेदभाव येत नाही आणि संबंध येत नाही. फक्त वाद असाच होता, फक्त चावडीचं नाव त्यांनी काढून टाकलेलं होतं, द्वारकामाई लिहिलेलं होतं, मशीद काढून टाकलेली होती. त्याच्यामुळं मग त्यावेळेला त्यांना अर्ज करून त्यांनी आज नाव लिहिलेलं आहे, परंतु फार बारीक अक्षरात आहे. तसं त्यांनी कबूल केलं की बा तुमचं जे आहे ते आपण बसून सर्व प्रश्न सोडवू. नाही, तसा वाद काही फार मोठा नव्हता, विषय पण तसे हे नव्हते. परंतु गेल्या 2-3 दिवसापासून शिर्डीचं वातावरण त्यामुळं खराब झालं. शिर्डीच्या बाहेर प्रतिमा खराब होण्याचं प्रतिमा खराब व्हायला लागली. आणि अशा विषयावर आम्ही माननीय डॉक्टर गुंजकर आहेत, शिर्डीतले बरेच नागरिक, सर्व पक्षीय, सर्व ग्रामस्थ एकत्र आले की या वाद हा थांबला पाहिजे. आणि प्रसारमाध्यमांना पण आपण विनंती करू की असं काही नाही आहे, त्याच्यामुळे हा विषय पुन्हा याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही याची काळजी म्हणून आम्ही सगळे एकत्र बसलो. आणि कारण शिर्डीचं वातावरण बाबांच्या श्रद्धा सबरीच्या संदेशानुसार पूर्वी चांगलं होतं, आजही चांगलं आहे आणि भविष्यातसुद्धा चांगलं ठेवण्याची जबाबदारी आपल्याला शिर्डीकरांचीच आहे. म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आणि हे सगळे वाद विषय संपले पाहिजे. माननीय आवरे साहेबांनी डॉक्टर गुंजकर साहेबांची चर्चा दोघांची झालेली आहे आणि एकत्र बसून काही मुद्द्यावर चर्चा होईल. जे काही शिर्डीच्या विकासासाठी असतील त्यावर चर्चा करणं मला वाटतं योग्य होईल. बाकीच्या निरर्थक मुद्द्याला स्थान देऊ नये अशी आमची सर्वांची विनंती आहे आणि ती सगळ्यांनी मान्य केली आणि हा विषय संपला असं आमचं याच्यावर ठाम मत आहे. या बैठकीत संस्थांचे माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गुंजकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक शिवाजी गुंजकर, उपनगराध्यक्ष सुजित गुंजकर, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, राजेंद्र गुंजकर, विजय कोते, सचिन शिंदे, नितीन कोते, जमादार इनामदार रवींद्र कोते, गणेश जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश भालेराव, OS न्यूज शिर्डी.